पोर्शे कार अपघात प्रकरणात आताची मोठी अपडेटही हाती येते। अग्रवाल कुटुंबियांचं अंडरवर्ल्ड कनेक्शनही समोर आलंय। विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे। भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात विशाल अग्रवालच्या वडिलांनी छोटा राजनशी मदत घेतलेली होती। या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या विरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल असल्याचं समोर आलंय। तर छोटा राजनशी संबंध असल्याची सुद्धा बाब आता समोर आलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत ही बाबही आता समोर आलेली आहे। दरम्यान ज्या अजय भोसलेंच्या हत्येच्या प्रयत्नात विशाल अग्रवालांचे वडील सुरेंद्र अग्रवालवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या अजय भोसलेंनी एनडीटीव्ही मराठीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे। अजय भोसलेंनी सुरेंद्र अग्रवाल आणि छोटा राजन कनेक्शन, संपत्तीचा वाद आणि हत्येच्या प्रयत्नाबद्दल काय माहिती दिली आहे पाहूयात। विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या माध्यमातून पुण्यातील अजय भोसले नामक व्यक्तींवरती अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांच्या शूटरकरवी गोळीबार करण्यात आला होता। आपल्यासोबत अजय भोसले आहे, त्याच्याकडनं नेमकं काय कारण होतं आणि एकूणच अग्रवाल कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, एकूणच पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर अग्रवाल कुटुंब हे चर्चेत आलेलं आहे। नेमकी या कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे आणि तुमच्यावरती त्यांच्या माध्यमातून का हल्ला केला गेला? सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्या दोन निष्पाप मुलांचा जीव गेलेला ह्या कार ॲक्सिडेंटमध्ये त्यांना न्याय मिळावा म्हणून पोलीस खात्याने आणि सगळ्यांनी कडक कारवाई त्यांच्यावर करावी। ज्यावेळेस माझ्यावर 2009 साली मी विधानसभेच्या निवडणुकीला उभा होतो निवडणुकीला शिवसेना पक्षाकडून, त्यावेळेस छोटा राजनला सुपारी देऊन या एस के अग्रवालनी माझ्यावर गोळीबार करायला लावला होता। त्याचं कारण असं की राम अग्रवाल आणि आमच्या दोघांची मैत्री होती। राम अग्रवाल कोण? राम अग्रवाल यांचे छोटे बंधू, एस के अग्रवाल हे मोठे बंधू। नंतर यांच्यात पैशाचा वाद चालू झाला। मग एस के अग्रवालनी राम अग्रवालची सून, त्या सुनेला फूस लावून राम अग्रवालवर 376 का काय तो गुन्हा असतो विनयभंगाचा, तो दाखल केला। त्यामुळे त्यांच्यात अजूनच जास्त दुरावा निर्माण होत गेला आणि त्यामुळं तो बँकॉकमध्ये जाऊन छोटा राजनला भेटून त्यांनी छोटा राजनला ही सुपारी दिली होती 25 कोटी रुपयाची, ही मारण्यासाठी मला। ही संपूर्ण अग्रवाल फॅमिली गुन्हेगारीच प्रवृत्तीची आहे। आता विशाल अग्रवाल यांच्यावरती कारवाई केली जाते, त्यांच्यावर देखील यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का? असतील ना, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। त्यांच्या तुम्ही रेकॉर्ड तपासा ना, पोलिसांकडे सगळं रेकॉर्ड आहे। अग्रवाल फॅमिलीच्या प्रत्येक माणसावर काही ना काही गुन्हा दाखलच आहे। 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल आहे त्यांच्यावर। आणि कुणाकुणावर नेमके म्हणजे याबाबत स्पष्टता नाही आहे विशाल अग्रवाल बाबत, म्हटलं तुमच्या माहितीत काय कुणावर गुन्हे दाखल आहेत? राम अग्रवालवर पण 307चे 2 गुन्हे दाखल आहेत। त्यांनी एका माणसाला गोळी मारली होती। असे प्रत्येक त्यांच्या घराच्या माणसावर गुन्हे दाखल आहेत, कारण त्यांना पैशाच्या जोरावर आहे ना ते सगळं काही खरेदी घेऊ शकतात ते। सुरेंद्र कुमार अग्रवाल ज्यांच्या माध्यमातून तुमच्यावरती गोळीबार करण्यात आला होता, त्यांनी तुमच्यावर गोळीबाराची सुपारी छोटा राजनला दिली होती, असं असताना आज ते बाहेर का? कारण त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, त्यांची ओळख भरपूर आहे, ते कायद्याला जुमानतच नाही आहेत। 2009 साली माझ्यावर फायरिंग झालेली आहे, त्यात सगळे पुरावे आहेत, तरी त्या माणसाला आज तागायतपर्यंत अटक झालेली नाही आहे। पोलिसांची बोटचेपी भूमिका म्हणता येत नाही का या सगळ्या प्रकरणात? पोलिसांची नाही, हा तपास CIDकडे गेला होता। CIDने तपास व्यवस्थित केला नाही, म्हणून मी हायकोर्टमध्ये जाऊन रिट पिटिशन दाखल केलं होतं की सुरेंद्र कुमार याला आरोपी बनवण्यात यावं म्हणून। मग त्या रिट पिटिशनमध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची हे केली, पण त्यांनी त्यावेळेस अँटिसिपेटरी बेल कसा घेतला, काय घेतला, कारण एवढे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, पण त्याला इझिली बेल मिळालं। त्यात ज्या पद्धतीने छोटा राजन करवी गोळीबार करून घेणं, त्यांच्याशी भेटणं, बँकॉकला जाऊन भेटणं, अशा याच्यात छोटा राजनशी संबंध असणे ह्या अंतर्गत मोका अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो, मात्र तसं न होता जुजबी कलम का? आता मी तुम्हाला सांगितलं ना की बाबा पैशावाल्याच्या समोर कायदा हा झुकतोच। हे सर्वसामान्य माणसाच्या हातात। आता तुम्ही ॲक्सिडेंटचा प्रकार घेतला, एखाद्या रिक्षावाल्याने जर कुणाला उडवलं असतं तर आज रिक्षावाल्याला पाणी प्यायला भेटलं नसतं। त्या चौकीमध्ये त्यांना VIP ट्रीटमेंट दिली। पण आता कमिशनर आहेत, आम्ही त्यांना भेटलो परवा जाऊन, सगळं पुणे शहरातील सगळ्या पक्षाचं शिष्टमंडळ, पोलीस कमिशनर साहेब त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित तपास करता येते आणि कडक कारवाई करता येते, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। तर तुमची काय मागणी असेल आता पुन्हा एकदा विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या म्हणजे अल्पवयीन त्या आरोपीच्या अनुषंगाने तुमचं प्रकरण चर्चेत आलं, पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू होऊन पुन्हा नव्याने कारवाई व्हावी, सुरेंद्र अग्रवाल यांची अटक व्हावी अशी मागणी तुम्ही करता? नाही, अटक होण्यासाठी माझे चालूच आहेत प्रयत्न। माझे CBI कोर्टामध्ये केस चालू आहे। आत्तापर्यंत आमचे 10 साक्षीदार झालेले आहेत। दर तारखेला 8 दिवसाला मी हायकोर्टात मुंबईत येत असतो।
मुंबईमध्ये जेव्हा छोटा राजन यांना पुण्यामध्ये इंडियामध्ये आणलं तेव्हा त्यांच्यावर जेवढे आपल्या इंडियामध्ये केसेस आहेत तेवढ्या सगळ्या CBI कोर्टात मर्ज करण्यात आल्या आणि त्यात एक कोर्ट नेमलं CBIचं, तेच हे सगळ्या कोर्टचा तपास करते आणि माझी केस त्या कोर्टात चालू आहे. आता बघू न्याय मिळतोय का नाही, आम्ही तर न्यायाच्या प्रतिष्ठेत येतो, पण मिळतोय का नाही काय माहिती. आपण सांगतायत की तुमच्यावरती गोळीबार करण्यात आला होता. अशा या परिस्थितीत ज्यावेळी तुम्ही तक्रारीसाठी पुढे आलात त्यानंतरची नेमकी परिस्थिती काय होती आणि 2009 ते आज 2024 पुन्हा या अग्रवाल कुटुंबाकडनं तुम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झाला का? मला 2011 साली धमकवण्यात आलं होतं, फोन आला होता मला परत, पण मी न घाबरता मी त्यावेळेस पनवेललाच होतो, म्हणजे कोर्टात चाललो होतो मी. तिथंच मग पनवेल पोलीस स्टेशन जाऊन तिथंही कंप्लेंट लॉन्च केली. तेही पेपर मी आता मीडियाला दिलेले आहेत. त्यांचे प्रकार असे चालूच असतात, पण मी कुठल्या गोष्टीला घाबरत नाही. पण फक्त मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की आमचं पुणे शहर हे 15-20 वर्षापर्यंत खूप चांगलं होतं. हे प्रशासनातले काही लोक येऊन आमच्या शहराचे लचके तोडतात. हे पब बंद व्हावेत ह्यासाठी आम्ही गेली 10-12 वर्ष झाले प्रयत्न करतोय, पण काही ह्याच्यात फरक पडत नाही आहे. काही आता कमिशनर साहेब आले, कमिशनर साहेबांनी बरोबर 1 वाजता सगळे पब बंद करायला लावले होते. 15 दिवस महिनाभर सगळं व्यवस्थित चाललं, पण नंतर परत सकाळी 6 वाजेपर्यंत सगळे पुण्यातले पब चालू झाले. पुणे शहरात वडगाव शेरी, कल्याणी नगर, विमान नगर, कोरेगाव पार्क, मुंडवा ह्या भागांमध्ये कमीत कमी 100 पब आहेत आणि हे सकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतात. आणि मोठ्या स्पीकरने लोक तक्रारी देत आहेत. रेसिडेन्शियल एरियामध्ये हे पब आहेत, पण कुणाचीच तक्रारीचं निवारण आजपर्यंत झालेलं नाही आहे. सर, एकूण जो अपघात झाला ह्या सगळ्या याच्यात ओव्हरऑलच कुटुंबाची शिकवण मुलाला कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच कुटुंबाची शिकवणच मुलाला कारणीभूत आहे. आत्ताच मी TV वर बघत होतो, प्राजक्ता तनपुरे म्हणून कोण आहेत आमदार, त्यांच्या मिसेसने आता ट्विट केलेलं आहे की माझ्या मुलालाही शाळेमध्ये असताना ह्याच मुलांनी त्रास दिला, त्याच्यामुळं मला माझ्या मुलाची शाळा बदलावी लागली. आता TV ला तेच मी आत्ता बघत होतो मी. तर आपण बघतोय फक्त विशाल अग्रवालच नाही तर त्याचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यावर देखील कारवाई सुरू आहे. त्याबाबतची केस देखील न्यायालयामध्ये सुरू आहे. अर्थात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. छोटा राजन यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती. त्यांच्याकरवी त्यांनी अजय भोसले यांच्यावरती गोळीबार देखील करवला होता. मात्र यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा येतो की या सगळ्या घटनेमध्ये त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई होणं अपेक्षित होतं, ती अद्यापपर्यंत का झाली नाही. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, पुणे.